आज आपण झणझणीत आणि तर्रीदार मिसळ कशी बनवायची हे पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी घेतलेली आहे 1 वाटी। ती छान स्वच्छ धुवून त्यामध्ये मीठ आणि हळद घालून कुकरला 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। त्यानंतर त्या मिसळसाठी लागणारं वाटण बनवून घेणार आहे। त्यामध्ये कांदा, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं टोमॅटो हे सर्व टाकून हे वाटण छान परतून घेऊन मग मिक्सरला बारीक करणार आहे। त्यानंतर इथे आपण कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी घालून घेतलेली आहे। त्यामध्येच आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते आणि टोमॅटो टाकून ते छान परतून घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये सर्व मसाले घालून घ्यायचे। त्यामध्ये मी हळद, मिरची पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, तसेच कांदा लसूण मसाला आणि थोडासा मिसळ मसाला हे सगळं घालून घेतलेलं आहे। आणि आता हे सर्व वाटण छान तेल सुटेपर्यंत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहे। मिसळ बनवतानाची सिक्रेट टिप म्हणजे आपण वाटण परतत असताना चवीनुसार मीठ तर घालायचे, पण त्यासोबतच अर्धा चमचा साखर देखील घालायची। साखर घातल्यामुळे मिसळला छान तर्री येते आणि तर्रीला कलर देखील फार सुंदर येतो। त्यामुळे आठवणीने अर्धा चमचा साखर वाटण परतत असताना घालायचे। जरी वाटण परतताना तुम्ही विसरलात तरी तुम्ही नंतर देखील घालू शकता, पण त्याने छान तर्री येते। त्यानंतर आपण जी उकडून घेतलेली मटकी आहे, जी हळद मिठामध्ये आपण शिजवली आहे, ती वाटणाला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि साधारण 10 ते 12 मिनिटांसाठी त्याला छान उकळी काढून घ्यायची आहे। कारण ऑलरेडी आपण कुकरला मटकी शिजवून घेतल्यामुळे ती प्रॉपर नीट शिजलेली असते। फक्त ती छान मिक्स व्हावी, एकजीव व्हावी यासाठी आपण 10 ते 12 मिनिटांसाठी ती वाटणासोबत छान शिजवून घेणार आहे। त्यानंतर आपण गरम गरम ती सर्व करायची आहे। आणि अजून एक टिप ते म्हणजे मिसळ खाताना कायम दह्याची वाटी सोबत ठेवावी। कारण मिसळमध्ये जे तिखट आपण मसाले वापरलेले असतात किंवा मिसळचा जो तिखटपणा आहे तो बाधू नये किंवा त्रास होऊ नये, ॲसिडिटी वाढू नये, त्यासाठी दही अवश्य मिसळ खाताना वापरायचे। काही जण मिसळ मध्ये मिक्स करून देखील दही खातात, पण काही जण मिसळ प्रॉपर खाऊन झाल्यानंतर 1 वाटी दही घेतात। त्याने ॲसिडिटी होणार नाही आणि तुमची तब्येतही छान राहील आणि तुम्ही अवश्य मिसळ एन्जॉय करू शकता। अशा पद्धतीने आपली झणझणीत आणि तर्रीदार स्पेशल मिसळ तयार आहे। तुम्हाला आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि आपली रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।